आपल्या देशामध्ये आधी मुलींना ना शिकवतच नव्हते. आता आईवडिलांची फॅमिलीची मानसिकता बदलली आहे. शिकवू लागले मुलींना, खूप असं हायर एज्युकेशन देऊ लागले. आता एक दिवसापूर्वी ही घटना समोर आली. ती मुलगी डॉक्टर, तिचं नाव गौरी गर्जे. आता हा मुलगा जो कोणी आहे तो पण चांगल्या पोस्टवर होता कुठंतरी, म्हणून घरच्यांनी लग्न करून दिलं. घरचे म्हणता 50 लाख रुपये खर्च करून लग्न करून दिलं. तर ते 50 लाख रुपये तिला लहानाचं मोठं केलं. तो किती खर्च झाला. आणि ती एवढी सुशिक्षित, कमवती, डॉक्टर होती, कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये ती काम करत होती, कमवणारी मुलगी होती ती. आणि त्याचं काहीतरी तिला कळलं, तरी पण तिनं त्याला पहिल्यांदा माफ केलं. पण मग तिनं असं करायला नको पाहिजे होतं, मला तरी वाटतं. का बरं? ती शिकलेली होती, ती स्वतःसाठी कमवू शकत होती. अरे समाजामध्ये इतकी परिस्थिती आहे, लोकांना असं, म्हणजे मी त्या दिवशी चालले होते तर ती बाई असे लहान लेकराला घेऊन रस्त्यावरनं चालली होती. तर तिला एका माणसाने 20 रुपये दिले, एकाने वडापाव दिला माझ्या देखत. मी विचार केला की आपण तर कमवत नाही ना, आपल्याला तसं कोणी देणार पण नाही. पण तरी माझं म्हणण्याचा अर्थ असा आहे की मुलींनी असं करू नये. ती डॉक्टर संपदा मुंडे, काही गरज नाही ना, मरायची गरजच नाही काही कुणासाठी. तुमचं नाही पटत ना, एखादी व्यक्ती तुम्हाला चुकीची भेटली, तुम्ही थोडी चुकीचे होते, त्यामध्ये तुमचा काही दोष नाही आहे. मला हे समजत नाही की कुणी असो, ते माणूस असो किंवा मुलगी असो किंवा बाई असो, आपण स्वतःला त्रास का करून घ्यायचा दुसऱ्यांच्या चुकीसाठी. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला तर असं वाटलं. जर तुम्हाला पण वाटत असेल की मी जे बोलले ते बरोबर आहे तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा.